स्वामी समर्थ मंडळी. वीकली व्लॉगच्या 5व्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजचा व्हिडिओ खूप मोटिवेशनल आणि इन्स्पिरेशनल असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजचा दिवस आमच्यासाठी सण नव्हता, तर एक खूप मोठं चॅलेंज होतं. महाशिवरात्रीचा दिवस आणि आम्ही टार्गेट ठेवलं होतं चक्क 100 किलो साबुदाणा बनवण्याचं. हो, तुम्ही बरोबर ऐकलत, 100 किलो. जेव्हा आम्ही सकाळी सुरुवात केली, तेव्हा मनात थोडी धाकधूक होती, की हे सगळं वेळेवर होईल का? ग्राहकांना वेळेत गरमागरम फराळ मिळेल का? पण म्हणतात ना, प्रयत्न करणाऱ्यांची कधी हार होत नाही. चला तर मग पाहूया आजचा आमचा हा 100 किलोचा प्रवास कसा पार पडला. फराळ उपवासाचा असो किंवा रोजच्या नाश्त्याचा, आमचा एकच नियम आहे, क्वालिटीमध्ये तडजोड नाही. 100 किलो साबुदाणा भिजवणं ही साधी गोष्ट नाहीये. तो व्यवस्थित भिजला गेला पाहिजे, मोकळा झाला पाहिजे आणि प्रत्येक दाण्याला तीच चव आली पाहिजे. आजच्या मेनूमध्ये आम्ही खास तयारी केली होती. गरमागरम साबुदाणा वडा, मऊ लुसलुशीत साबुदाणा खिचडी, ग्राहकांची आवडती उपवास थाळी आणि गोडव्यासाठी खास खीर सुद्धा होती. हे सगळं बनवण्यासाठी आम्ही पहाटेपासून राबत होतो. दिवस जसा वरती येऊ लागला तशी गर्दी वाढू लागली आणि यातच आमच्यासाठी आणखी एक सरप्राईज आलं. आम्हाला एकाच वेळी 100 प्लेट खिचडी पार्सलची ऑर्डर मिळाली. एवढ्या गर्दीत ती ऑर्डर वेळेत पूर्ण करणं कसोटीचं काम होतं, पण आम्ही तेही करून दाखवलं आणि पुन्हा 30 किलो साबुदाणा भिजवला. तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये पाहू शकता दुकानाबाहेर ग्राहकांची किती रांग लागली आहे. हे प्रेम, हा विश्वास कमावण्यासाठी खूप वर्षे लागतात. जेव्हा ग्राहक म्हणतात, "ताई, तुमच्या हातची खिचडीची चव दुसरीकडे मिळत नाही," तेव्हा दिवसाचा सगळा थकवा निघून जातो. अनेक जण मला विचारतात, की नवीन फूड बिझनेस कसा करावा, यशस्वी कसं व्हावं? आजच्या या अनुभवावरून मी तुम्हाला सांगते, व्यवसायाचे 3 सोपे नियम आहेत. 1. हिंमत आणि सातत्य. सुरुवात करताना 100 किलो सोडा, 5 किलो विकतानाही भीती वाटते, पण रोजचं तेच काम त्याच उत्साहाने करत राहिला तर 5 ते 100 किलो व्हायला वेळ लागत नाही. नंबर 2. ग्राहकांचा आदर. व्यवसाय फक्त पैशाने नाही तर माणसांनी चालतो. आलेला प्रत्येक ग्राहक समाधानाने गेला पाहिजे, हीच आपली कमाई आहे. नंबर 3. स्वच्छता आणि चव. तुमचे दुकान छोटे असले तरी चालेल, पण तुमची चव आणि स्वच्छता 5 स्टार असली पाहिजे. कुठलाही बिझनेस रातोरात मोठा होत नाही. शून्यातून विश्व निर्माण करायचं असेल तर कष्टाला पर्याय नाही. स्वप्न मोठे बघा आणि आजपासूनच कामाला लागा. तर मंडळी, आजचा रिस्पॉन्स इतका जबरदस्त होता, की रात्री 9 वाजताच आमचं सगळं मटेरियल, 100 किलो साबुदाणा, सगळं काही सोल्ड आउट झालं आणि एक्स्ट्रा जो भिजवला होता तो सुद्धा सोल्ड आउट झाला. ज्यांना फराळ खायला मिळाला नाही, त्यांचं मनःपासून मी सॉरी म्हणते त्यांना. गर्दी बघून बऱ्याच लोकांनी पैशाचा अंदाज लावला असेल, पण एकच सांगते, लोक फक्त गर्दी आणि गल्ला बघतात. पण त्यामागे काळे झालेले पाय, जागवलेली रात्र कुणाला दिसत नाही. ही जी गर्दी तुम्ही बघताय ना, हे एका रात्रीत मिळवलेलं यश नाहीये. लोक झोपलेले असतात तेव्हा आम्ही तयारीला लागतो. हाताला चटके बसले, पाय दुखले, तरीही चेहऱ्यावर हसू कमी होऊ दिलं जात नाही, कारण एकच कष्ट. माझ्या अनुभवावरून सांगते, कष्टाला कधीच पर्याय नसतो आणि कष्टाचं फळ देवाला द्यावंच लागतं. त्यामुळे तुम्ही कष्टाला घाबरू नका. कसा वाटला आमचा हा आजचा दिवस कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही दिलेल्या या प्रेमाबद्दल श्री समर्थ स्नॅक्सकडून तुमचे मनःपूर्वक आभार मानते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्यवसायाबद्दल अशी माहिती हवी असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा, आनंदी राहा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा.